आयुष्याचे मेहनतीचे दिवस मागे सारून आज आपल्या आयुष्यात पुढचं पाऊल टाकणारे गणेशजी गावकर. मला KGF चित्रपटातलं ते वाक्य आठवतं, पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस बट द पर्सनॅलिटी लाईक गणेश गावकर शोज दॅट पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल. गणेश गावकर. आणि या सत्काराच्या निमित्तान शाल, श्रीफळ आणि खास पोर्ट्रेट, जी पोर्ट्रेट नामनेचे चित्रकार रमाकांत फडते हांणी तयार केल्या. JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे हे स्नातक, ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीतल्या सगळ्या आर्टिस्टांची पोर्ट्रेट केल्या. आउटलुक मॅगझिना सारख्या मॅगझिनाक ज्यांनी मुखपृष्ठा दिल्या. आर्ट एक्झिबिशनां ज्यांनी खूप आर्ट एक्झिबिशनान आपली कला पेश केल्या आणि जांकां प्रेसिडेंट्स अवॉर्डान सन्मान मेळ्ळा अशे रमाकांत फडते हांणी खास पोर्ट्रेट आणि या पुस्तकाचे भायले कवर निर्माण केला. या आर्टिस्टा खातीरूय जोरदार ताळयो जावनी. त्यानंतर राज्यसभेचे खासदार सदानंदजी तानावडे, गणेशजी गावकर यांनाही या पुस्तक भेट प्रदान करावी. खरें म्हळ्यार सगळ्यांची नांवां घेवपाकच जाय, पूण हांगा उरयलें तेची नांव हांव मुद्दाम करून तुमकां सांगतलों. श्री अभिजीत जोग जे पळय आसा पळय ते ज्येष्ठ साहित्यीक आनी नामांकीत वक्ते आसा. आशुतोष जावडेकर जी जे पळय आसा पळय ते लेखक आनी वक्ते आसा. अवधूत गुप्ते जे पळय आसा पळय ते सुप्रसिद्ध संगीतकार व गायक आसा. आमचे सोनाली कुलकर्णी सुप्रसिद्ध सिनेतारिका, मधुर बर्वे प्रकाशक आणि विख्यात प्रकाशन संस्थेचे पुणे संस्थेचे अध्यक्ष आसा. खरें म्हणल्यार ही संकल्पना कशी येयली ती तुमकां थोडीशी सांगता. एक थोडे शॉर्ट सामकें. हांव ह्या प्रसंगांतल्यान जसो पळय प्रसंग आमच्या तानावडे साहेबांचो प्रसंग तुमकां सांगला न्ही, त्या प्रसंगांतल्यान परत येयलो तेन्ना एक दीस असोच भायर वरांड्याचेर उबो रावलो आनी सकाळी फुडें म्हजे कडेन पेपर येतकीर हांवें पेपर पळयलो आनी त्या पेपराचेर फोटो येता. तुमी पळयले आसतले, तो डेली येता. की कितें फोटो येता की 12 दीस जाले, 1 म्हयन्याची आठवण. आनी म्हाका दिसलें की म्हाजी आठवण जावन आनी पेपराचेर छापून सगळे लोक केन्ना काबार जाल्ले आसतले म्हणून. आनी म्हाका अशें मनाकच दिसलें की जालें, सोंपलें म्हणून हें आतां. आनी हांव पळयतालो की रस्त्यार ह्यो गाडयो वयतल्यो, ही झाडां हांगा आसतलीं, हें सगळें आसलेलें. मागीर एक दीस अशी संकल्पना जातकीर हांवें ही संकल्पना आमचे अमोल देशमुख म्हजे फ्रेंड आसा थंय सायडीच्यान बसल्या पळय न्ही, तेका हांवें सांगलें. तो म्हणपालो जर तुका जर बरोवंक जर जायना न्ही आतां जाल्यार म्हणपालो आपल्या कडेन म्हणपालो एक टीम आसा आनी ती टीम जर तुवें जर समज ही सगळी स्टोरी सांगली जाल्यार ती स्टोरी बरोवपाची तेंचे कडेन बरी भयंकर म्हणटा ती कला आसा म्हणून. तो प्रस्ताव मान्य केलो. पूण जालें कितें म्हाका येतकीर ते जे बरोवपी जे पळय आसा पळय ते हांगा बसलेले आसा ते आनी मुद्दाम सांगता तुमकां मयुरेश जोशी, अमोल बापट, आमचे कौस्तुभ बापट आनी आतां येयले ते आमचे रमाकांत फडते, ती कवर पेज बरयली ती. मागीर प्रशांत आमचे सिन्नलकर आसा, तर मोहित आसा, मधुर बर्वे आसा. ही मुद्दाम करून नांवां घेवची पडटा. कितें सांगता हे म्हणपाक तुमचे जाले त्या गांवांक या म्हणपाक म्हाका. आनी म्हाका त्या कॅमेरा सगळो घेवन थातोडी गांवांत येयले. तुमकां कळपाक लागून सांगता, म्हाजो जन्म थातोडी गांवांत जाल्लो. थंयचें चित्रीकरण केलें, थंय म्हजी स्टोरी विचारली म्हाका थोडी. मागीर किल्लबाली गांवांत गेले. मागीर तो विचार येयलो तेन्ना कितें जालें की शेजागोवाक तूं जर इतलें जर काम केलां जाल्यार शेजागोवाचें आमकां म्हणपाक लागलें टेस्टिमोनी जाय. कोण आसा तुजे बरोबर काम केल्ले आनी त्या लोकांनी आमकां म्हणपाक सांगपा जाय. म्हाका लक्ष येना, म्हाका दिसना हांगा एक रवी तोरस्कार म्हणून म्हाजो दोस्त आसा. रवी येयला तर रवीक एक खरें म्हळ्यार सांगता कितें आसा, म्हाजी इच्छा आसा कित्याक की तुमी जर समज
सगळे परमीट करता न्ही रवी गांव फक्त 2 मिनटां तुमच्या मुखार उलोवपाक लायता कित्याक जाणा ते काय मुद्दाम करून आपयल्लो की एक टेस्टमनी म्हणून उबो करया म्हणून माननीय मुख्यमंत्र्या कडेन हांव एक विनंती करता की त्या रवी म्हणटा तो ड्रायव्हर आमचो तेणी ते उलोवचें तुमचे कडेन रवी मातसो लागीं यो तुका स्टेजीर येतले ते आनी अशे म्हणजे जिवनांतले खूब लोक आसा जे लोकांक लागून हांव घडलो आनी प्रत्येक तुका सांगता हांव दोतोर प्रमोद सावंत पळय आसा पळय न्ही तो एक सगळ्यांत मोठो आनी लॉंग वे राजकारणाचो साक्षीदार आसा आमचे तानावडे साहेब पळय आसा पळय न्ही तेवूय साक्षीदार आसा आनी ह्या साक्षीदारा कडल्यान खुबश्यो गोश्टी हांव शिकलां अजून हांव शिकतां तुमकां सांगता आनी अजून शिकपाची म्हाजे भितर ताकद आसा आनी हें सगळें करपाक ज्या फोटोक माननीय मुख्यमंत्र्यांनी हार घातलो हांव सदैव म्हणटा तो कशें आसा की तेजी याद करता आनी एकूच विशय तुमकां हांव सांगतलो कशें आसा की म्हाका व्हडलेशें ह्या पुस्तकाचें उलोवपाचें ना पूण एकूच सांगता की ह्या कार्यक्रमाचें आयोजन करपी गणेश पर्व उत्कर्श समिती आनी तुमी सगळे असंख्य कार्यकर्ते त्या कमिटी समितीचे अध्यक्ष आमचे अरुण बिचोलकर आनी सगळे बाकीचे सदस्य माझे सगळे मित्र मंडळी आनी तमाम सगळे तुम्ही बंधू भगिनी जे पळय आसा पळय न्ही तिका हांव परत एकदां शेवटी परत एकदां हांव तुमकां मानाचो मुजरो करता आनी खूब जाण आसा अशे आमचे माजी मुख्यमंत्री जे स्वर्गीय मनोहर पर्रीकर आसा लक्ष्मीकांत पार्सेकर आसा ज्या लोकांनी ज्या लोकां कडेन लागींच्यान काम केलां आनी त्या लोकांक पळयलां तर वास्तवीक तुमकां हांव फक्त एकच सांगतलो ह्या पुस्तकाचे थोडेशे खूब म्हाका फिलिंग्स जाल्ले ते सांगता तुमकां हांव एक गजाल म्हाका सांगपाक जाय हांव एक सांगूं सोदतालो की हो एपिसोड जाले उपरांत सगळ्यात आनंदी क्षण म्हाज्या जिवनाचो तो आनंदी क्षण सांगता तुमकां पयर हांव 26 जानेवारी झेंडा वंदनाक गेल्लो ल्हान भुरगे स्टेजीर ते नाचले आनी म्हाका म्हणपाक लागले येवन ते फुडें आपल्या म्हणपाक सेल्फी घेवपाक जाय आनी तो सेल्फी घेता तो प्रसंग सांगता तुमकां म्हणजे सेकंड इनिंगा म्हाज्या सगळ्यात आनंदी क्षण हांव सांगूं सोदतालो तांकां तो दाखय म्हूण हांगा खंय ह्या हेचेर स्क्रिनीचेर तो घातलो जाल्यार म्हाका खबर ना तुमकां सगळ्यांक तो पळोवपाक जाय आसलेलो आनी पुस्तक तें जें पळय आसा पळय न्ही ती म्हाजी जिवनाची सांगता तुमकां हांव की मनीस कितलोय जर समज कितलेय फावटी जर समज हरलो एक लक्षात दवरा परत 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 तुम्ही प्रयत्न जर केले जायत न्ही त्या प्रयत्नात तुमचें यश येतलें खंयच्याय कामाक आनी हें हांव फक्त कशें आसा की पुस्तकां वाचून वाचून शिकलां हांगा ते सगळे लोक पळयले न्ही खूब लोक आसा आमचे आमचे अक्षय भद्रापूरकराचें नांव घेवपूच जाय कित्याक आमच्या वक्त्यांनी सांगलां की ताका पिक्चर काड म्हणून फिल्म जे पळय म्हणटा न्ही कदाचित तो विचारय करीत तर तुमकां सगळ्यांक ह्या पुस्तकाच्या अनावरणाच्या निमतान हांव सगळ्यांचो ऋणी आसा आनी हें सगळें जें श्रेय आसा न्ही तें तुमकां सगळ्यांक हांगा बसलेल्या सगळ्या म्हज्या भाव भयणीक वयता हांव तुमचो सगळ्यांचो निरोप घेता धन्यवाद. हांव डॉक्टर गणेश गांवकर यांचे अभिनंदन करता कारण त्याने एक बऱ्या तरेन हे पुस्तक लोकांसमोर हाडिल्लें आसा आनी बऱ्याचदा आमी पळयतात की कोण तरी दुसरो एखाद्याचेर बरयता आनी त्यामुळे ते 100% आसा त्याच्या हातून जे जिवनात घडलेलें आसा अशेंच बरयता अशें ना पण ज्या वेळाचेर एखादो आपले आत्मचरित्र बरयता आनी त्या वेळाचेर रियालिटी जी आसा ती लोकांसमोर हाडपाचो त्यांचो सदोदीत प्रयत्न आसा. हांव रिपिटेशन करना पण हे सगळे पळयता आसतना त्यांचे एक जीवनमय कारण हा म्हजो आनी गणेशाचो संबंध 2012 जेन्ना ते आमदार जाले भारतीय जनता पार्टीचे तेन्ना पासून ताचे कडेन जवळचो संबंध आनी ज्या तरेन एक आमी असो मनीस पळयलो की स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे एखाद्याक बरें दिसूंक जाय म्हणून बरें उलोवप ना जे आपल्याक दिसता ते डायरेक्ट उलोवप असो त्यांचो स्वभाव आनी हे उलयता आसतना ते उलयल्या नंतर थंयच ते दवरून परत मागीर वेगळेपण अशें न्ही म्हणजे एखादें डिस्कशन जालें आनी तातूंतल्यान कटुता केन्नाच घेवन बसूना आनी हे सगळे करता आसतना तेंचें एकूण जीवन जर पळयलें आसत संघर्शमय अशें जीवन ज्या जीवनाच्या माध्यमांतल्यान गणेश गांवकर ह्या गांवा भितर घडले आनी तेंचे खास करून आज आमी पळयलें की काकांचो फोटोय वयर आसा कारण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीक फुडें सरपाक कोणाचें तरी प्रोत्साहन जाय पडटा आनी तें प्रोत्साहन तेंच्या काकान तांकां सदोदीत दिलें आनी एखादो मनीस स्वताची एखादी लिडरशीप जर कितें आसची
ही हांव तेंचें तें पुस्तक वाचतना पळयतालो की पुस्तक वाचपाक एक पेपर वाचपाक घरा बशिल्ले आनी शाळेन कॉलेजान हायर सेकंडरीक शिकताले आनी अशा वेळार खूब जाण गांवचे लोक आपापल्याक जें कितें मेळटा तें घेवन त्या मायनीचेर वयताले, कारण थंय तांकां तेंच्यांनी विचारपूस करतकच तेंच्या लक्षांत आयलें कोण तरी भितर पडिल्लो आसा. तांच्यांनी वेळ न दवरता आपुणूय तेंच्या बरोबर गेले आनी हे वयतकच जो मनीस भितर अडकल्लो त्या मनशाक वयर काडपाचें काम केलें आनी हातूंतल्यान तांच्यांनी स्वताची नोकरी ओडून घेतिल्ली. म्हणजे त्या कंपनीन तांकां सांगचें पडलें की तुमच्या सारके मनीस आमच्या कंपनीन आसपाक जाय आनी सेजा गोवा कंपनीन तांकां नोकरी मेळ्ळी. आनी त्यामुळे हे सगळें करता आसतना अर्धे शिक्षण जरी तांच्यांनी दवरून काम केलें, कारण घरांत एखादी गरिबी आसता, अशा वेळाचेर पोट भरपाक लागून साधनय जाय आसता. आनी त्यामुळे दोन विचार आशिल्ले, हे शिक्षण पूर्ण करप काय नोकरी घेवप. पण गणेश गांवकर हांच्यांनी एक ऑप्शन दवरलें की ती नोकरी घेतली आनी नोकरी करता आसतना स्वताचें शिक्षणय पूर्ण करपाचो तांच्यांनी विचार आपलो दवरलो. आनी म्हणून हे सगळें करत आसतना LLB सारकिल्ली तांच्यांनी आपली पदवी तांच्यांनी मेळयली. आनी एखादें सगळें पळयता आसतना वेगवेगळ्या माध्यमांतल्यान आपण एखादें काम करता आसतना सामाजीक क्षेत्रा भितर वावुरता आसतना राजकीय पाठिंबा आसूं जाय, राजकीय तेच्या फाटल्यान कोणे तरी सपोर्ट आसूं जाय. म्हणून एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक लडोवन सरपंच पद हे तांच्यांनी त्या गांवचें भुशायलें, तातूंतल्यान तांच्यांनी आपलें एक वेगळेपण अशें निवड दाखयलें. हे करता आसतना एखाद्या कामगाराचेर अन्याय जावपाक जायना जाल्यार त्या हातूंतल्यान त्या मायनिंगचे लिडरशीप जी आसा, युनियनची लिडरशीपूय तांच्यांनी मेळयली आनी हातूंतल्यान सगळ्यांक न्याय मेळोवन दिवपाचें काम सदोदीत केल्लें आसा. आनी हे सगळें करतकच एखाद्याक ज्या वेळाचेर एखादी राजकीय पार्टी तिकेट दिता, 99 वर्सां तांच्यांनी निवडणूक लडोवपाचो प्रयत्न केलो, पण ती निवडणूक जिखपाक शकले ना. पण एखाद्या हातूंतल्यान पराजय जरी आयलो आसत जाल्यार फाटीं सरप ना, कारण ज्या मनशाचें जीवन संघर्शमय आसता हो मनीस केन्नाच फाटीं सरना. जय मेळत गेलो म्हणून पराजयाक भिवप ना. पराजय जरी आसलो आसत जाल्यार त्या पराजयाचेर मात करून फुडें कशें वचपाक जाय हे तांच्यांनी आपल्या जिवनांत शिकिल्लें. भुरग्यापणा पासून जें बाळकडू जें आशिल्लें हें तांच्यांनी त्या वेळार घेतिल्लें आनी म्हणूनच आज ते वेगळ्या पद्दतीन हे वचपाक लागले. आनी म्हणून ज्या वेळाचेर तांच्यांनी कोलंबो हांगालो हांव सुरवातीक तांच्यांनी जें बरयलें संघर्शमय जीवन, आनी हे सगळें करता आसतना श्रीलंकेक तांच्यांनी जो त्यांचो दौरो आशिल्लो श्रीलंकेक, आनी ह्या श्रीलंकेक वयतकच ते आजारी पडले. परदेशांत आजारी पडून सुद्धा परत स्टेट उबे रावप ही ताकद जर कोणी दिली आसत जाल्यार त्यांच्या संघर्षमय जीवन जे आशिल्लें ह्या जीवनाच्या माध्यमांतल्यान ते शिकले. आनी म्हणून तांकां एक परत एकदा पुनर्जन्म प्राप्त जालो आनी ज्या माध्यमांतल्यान तांकां एक दिसलें की आपण जे कितें टोटल केल्लें आसा भुरग्यापणा पासून, म्हज्या प्रायमरी एज्युकेशना पासून सेकंडरी एज्युकेशन आसत फुडलें संघर्शमय म्हजें जीवन जें आसा हे सगळें करता आसतना हे हांवें लोकां समोर जर हाडटलो आसत जाल्यार हांवें बरोवपाक जाय. ह्या हातूंतल्यान आमी पळयतात की गणेश गांवकर हांच्यांनी आत्मचरित्र आपलें बरयलें आसतालें, पण हातूंतल्यान बरेचशे जे युवक आसात तांकां एक वेगळो बोध घेवपाक मेळटा. आनी म्हणून आमी पळयतात की ह्या देशा भितर आसत, ह्या जगा भितर आसत, जे मनीस व्हडले जाले ते एका रातीन व्हडले जावना. मुंगेरी लाल की हसीन सपने पळोवपी खूब लोक असतात, पण ती स्वप्नां अस्तित्वान जर येवपाक जाय आसत जाल्यार ते कश्ट काडचे पडटा. गणेश गांवकर बाबान हे कश्ट काडले आनी म्हणून तांच्यांनी कश्ट काडटकच हे जे बूक बरयल्लें आसा, हें जें पुस्तक बरयल्लें आसा, हे पुस्तक वाचतकच आजचे जे नवीन युवा पिढी जी आसा तांकां एक वेगळी वाटचाल करपाक तातूंतल्यान मदत जातली. आनी त्यामुळे हांव तांकां शुभेच्छा दिता. चड वेळ घेना, कारण तुमकां सगळ्यांक कार्यक्रम पळोवपाक आयिल्ले आसात. आनी त्यामुळे गणेश गांवकर हांचें एक वेगळें जीवन जें आसा, तांच्यांनी आपल्या जिवना भितर जें कितें साध्य केलें, जे तांकां दिसलें की म्हाका सरपंच जावपाक जाय, सरपंच जाले, म्हाका आमदार जावपाक जाय, आमदार जाले, आमदाराची दुसरी निवडणूक जरी हारले आसत जाल्यार परत म्हाका आमदार जावपाक जाय, ही जीड ही जाणीव तांच्या भितर आशिल्ली. आनी त्यामुळे सार्वजनीक काम जें आसा हें सार्वजनीक काम तांच्यांनी सदोदीत फुडें दवरलें. आनी हें दवरता आसतना म्हाका भितरल्यान कितें मेळटलें, म्हज्या जिवनाक म्हाका आणखीन तातूंतल्यान फायदो कसो मेळटलो हो सायटीक दवरून हांव जें जीवन जगता ह्या जीवनांतल्यान हांव लोकांक कितें करपाक शकतलो हें सदोदीत तांच्यांनी पळयलें आसा. म्हणून ते परत ते कमबॅक येवपाक शकले. आनी त्यामुळे हांव तांकां शुभेच्छा दितां, कारण तांचे संघर्शमय भुरग्यापणा पासून प्रायमरी पासून जल्माक आयले तेन्ना तेंचे नांवाची, कारण चड वेळ घेना, कारण खूब जाण उलयले ताचेर, पण तेंचें नांव दवरत पासून ताच्या पासून ते आमदार जाय पर्यंत गांवचे पंच आसतले, सरपंच आसतले, हे सगळें करता आसतना
सामाजिक क्षेत्रात वावुरता असताना आपण जे संघर्षमय जीवन जगता असताना जे शिक्षण घेतलें ते आता ह्या भुरग्यांक घेवपाक त्रास जावं जायना म्हणून स्वताची एज्युकेशनल इन्स्टिट्यूट त्यांच्यानी सुरू केली, ज्या माध्यमांतल्यान भुरग्यांक एक शिक्षण मेळचें. आपल्याक शिक्षणाक लागून खूप खंय तरी भायर वचचें पडलें, हें आतांच्या भुरग्यांक वचपाक मेळूं जायना हें तांच्यांनी जाणलें आनी ताका लागून एक वेगळी एज्युकेशन इन्स्टिट्यूट ह्या हाच्या भितर मतदारसंघा भितर तांच्यांनी उबी केली. आनी म्हणून त्यांचे जे चारित्र आसा मी गणेश गांवकर हे सगळ्यांनी वाचचें. धडपड होती, धावपळ, धडपड, लगबग आणि प्रचंड यातायात सगळंच खरं तर होतं. तर ते मला अतिशय मोलाचं वाटतं. संघर्षाला न घाबरणारा आजचा कथानायक आहे मी गणेश गावकर. एक खाण कामगार ते लोकनेता, हा प्रवास एका जन्मात काही करणं सोपं नसतं आणि जेव्हा कोणी गॉडफादर नसतो तेव्हा ते करणं अजिबातच सोपं नसतं. मी अगदी सहज हे माझा खरं चेन्नईत कार्यक्रम होता आणि त्यावेळी मी हे पुस्तक घेऊन गेलो विमानात आणि त्याच्यानंतर बघितलं तर असं मूठ एक मस्त वर घेतलेलं, म्हणजे आधी मला ट्रम्पच आठवले कारण त्यांची ती मुद्रा आहे, पण त्यानंतर असं मला जाणवलं की कुठलाही समाजातला जो निर्भीड राजकीय नेता असतो तो आपली हाताची पकड वर मोठी उंचावून सगळ्यांना आश्वासित करत असतो. आणि तसं या पुस्तकातलं प्रत्येक प्रकरण वाचताना मला खात्री आहे तुम्हाला देखील आश्वासन मिळेल की जर जगताना मेहनत घेतली आणि आपला जर निश्चय पक्का असेल तर आपलाही प्रवास या जन्मात पुष्कळ कुठेतरी वर जाऊ शकतो. पुस्तकाच्या त्या शिक्षणाच्या प्रवासाविषयी मी सांगून टाकतो की एक अनुभव आहे त्यातला, जो म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये ते जातात, ऍडमिशन त्यांना मिळते शाळेत आणि इंग्रजी तिथे येत नसतं गणेशजींना आणि त्या ह्याच्यात बाकी मुलं कदाचित थट्टा करत असतील, सगळं वातावरण एकदम वेगळं असतं, पण अजिबात हार न मानता हा जो विद्यार्थी असतो गणेश गावकर हा सगळं आपलं संचित आतलं शक्तीचं गोळा करून इतका अभ्यास करतो की एकदा स्टेला टीचर असतात त्या मोहनजोदडोवर प्रश्न विचारतात आणि जेव्हा गणेशजी उत्तम उत्तर देतात तेव्हा ते म्हणतात व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू चाइल्ड. आणि त्याच्याही आधी प्राथमिक शाळेच्या याच्यात या पुस्तकात लिहिलंय की आजही मला झोपेतून जर तुम्ही उठवलं, असं गणेशजी म्हणतात की आजही मला झोपेतून उठवलं आणि कुठलाही पाढा विचारलात तर मला गुणाकार पटकन तुम्हाला सांगता येतो. तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठा त्यांनी कुठला गुणाकार केला तर हा समाज शक्तीचा केला. एका व्यक्तीपासून एवढ्या मोठ्या समाजापर्यंत जाणं, हा पाढा त्यांना आयुष्यात जमला, हे फार मोठी गोष्ट आहे. खाण कामगार म्हणूनही त्यांचे जे अनुभव आहेत ते वाचताना मला फार अंतर्मुख व्हायला झालं. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष काम केलंय, म्हणजे ज्यांना माहीत नसेल त्यांना ते हातोडा काहीतरी किंवा म्हणजे अवजार असणार ते त्या दगडावर बसण्याऐवजी त्यांच्या पायात जातं, कारण ते बूट कच्चे असतात आणि त्यांना जखम होते, अशी एक तिथे हकीकत आहे अख्खी. म्हणजे इतकं मुळापासून ज्या माणसाने काम केलंय तो बघता बघता त्या खाण कामगार फक्त राहत नाही तर तिथल्या कामगार संघटनेचा आधी नेता होतो. हे देखील खूप महत्वाचं आहे. तिथे कुठेतरी वर जायची एक अख्खी सुरुवात असते आणि मग ग्रामपंचायतीच्या राजकारणातनं प्रवेश करून सरपंच म्हणून काम करता करता अखेरीस त्यांना संधी मिळते आणि विधानसभा पहिली ते निवडणूक लढवतात. आणि मला ते प्रकरण गणेशजी फार महत्वाचं वाटलं की पहिली विधानसभा निवडणूक खूप मेहनत घेऊन देखील ते हरतात. आता हे का मला महत्वाचं वाटलं की आजच्या सगळ्या तरुणाई पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न काय की नकार पचवण्याची शक्तीच उरलेली नाही आणि आपल्याला आयुष्यात अनेक नकार पचवायला लागतात आणि ते नकार गाडून आपल्याला पुढे जायला लागतं. तर इथे एका राजकीय हारीने हा माणूस थांबला नाही, ही व्यक्ती थांबली नाही, पुढे ते जात राहिले, अनेक अर्थांनी विस्तारत राहिले आणि पुढचे सगळे विजय काही मी आता सांगायला नको, तुम्ही त्याचे इथे गोव्यातले सगळे आहात, तुम्हाला माहितीये की किती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी ते सगळं यश मिळवलंय. अनेक संकट त्यांच्यावर बाकीही आली. जेव्हा ते कोलंबोमध्ये होते श्रीलंकेमध्ये तेव्हा त्यांना अचानक वैद्यकीय प्रश्न उद्भवले, गंभीर स्वरूपाचे प्रश्न उद्भवले आणि त्याच्यानंतर अक्षरशः मुळात आपण पुन्हा जगू का, जगल्यास सगळे आपले सेन्सेस परत येतील का, इथपर्यंतचा जो अवघड सगळा प्रवास आहे तो त्यांनी अख्खा, मला तरी वाटतं की आत्मबळावर पार केला असावा. या सगळ्यात एक मला या पुस्तकातलं वैशिष्ट्य असं वाटलं की कुटुंब वत्सलता हा जो घटक आहे. म्हणजे कसं असतं ना, काही काही माणसं खूप मोठी होतात आणि त्यांच्या आसपास कोणीच उरत नाही. काही काही माणसं खूप मोठी होतात आणि ती त्यांच्या घरच्यांनाही विसरून पुढे पुढे जात राहतात. ही व्यक्ती तसं केलेलं नाहीये. त्यांच्या पुस्तक मुळात त्यांनी अर्पणच काकांना केलंय
आणि ते काका तरी कोण होते, तर शाळेत फुल पॅन्ट घालायला पैसे नव्हते यांच्याकडे. आणि तेव्हा यांच्या काकांनी त्यांचं जे औषधाचं बिलाचे पैसे होते ते औषधांवर न खर्च करता आपल्या पुतण्यासाठी त्यांनी फुल पॅन्ट दिली. आजच्या तरुणाईला हा संघर्ष कितपत कळेल, मला कधी कधी वाटतं कळवून घ्यावा त्यांनी, की जेव्हा नुसतं आयजी रील्स आपण बघत निरर्थक पुढे पुढे जात असतो आणि मग आपल्याकडे हे नाही, आपल्याकडे ते नाही, आपल्याला हे फॉलोअर्स नाहीत असं करतात, तेव्हा एक टप्पा अनेक व्यक्तींच्या आयुष्यात असाही असतो की घालायला वय वाढल्यानंतरही फुल पॅन्टसाठी शिवायला पैसे नसतात. तर काकांचा तर अर्पण पत्रिकेत उल्लेख आहे. आई हा फार महत्वाचा धागा आहे त्यांचा, आणि त्या अख्ख्या पुस्तकात त्यांचा आईविषयीचा जो जिव्हाळा आहे तो अख्खा दिसतो. एक मला त्यात फार आवडलं, आता तो मी पदार्थ खाईन कारण मी कधी हा गोव्याचा खास पदार्थ खाल्ला नाहीये, किसमूर नावाचा एक काहीतरी पदार्थ आहे त्यात वर्णन केलंय आणि मी खरंच नाही खाल्लेला, आता मला खायला पाहिजे. तर शाळेतनं पहिला दिवस येतो आणि माहिती असतं आईला लेकाचं अंतःकरण कळतंच ना. आता इथे तुम्ही अनेक आया आहेत, तुमची मुलं इथे सादर करत होती, तुम्हाला जसं त्यांच्या हृदयात धडकी असते, बापाच्या हृदयात असते, पण आईच्या हृदयात अधिक असते. तर आईला कळतंच मूल काय. तर यांची आई ज्या असतात त्या गणेशजी आल्यानंतर त्यांना म्हणतात की आज मी हे किसमूर केलंय. म्हणजे आता ते जो विशेष एक पदार्थ आपल्या मुलाला आज खायला करून द्यायला पाहिजे, इतक्या साध्या साध्या आठवणीत न देखील. मग त्यांचं पहिलं 2 व्हीलर विकत घेणं असो, नाही तर पहिली कार विकत घेणं असो, त्या सगळ्या याच्यात आशीर्वाद द्यायला त्यांची आई होती, हे फार महत्वाचं आहे. त्यांच्या अपत्यांचाही त्यांनी अतिशय महत्वाचा उल्लेख केला आहे. का त्यांनी आपल्या कन्येला डॉक्टर बनवायचं ठरवलं हे तुम्ही पुस्तकात वाचा. आणि या पुस्तकाच्या संकल्पना ही त्यांच्या ज्या कन्या आहेत, डॉक्टर अक्षता, मला त्यांचं नाव फक्त विसरलो, माफ करा, डॉक्टर अक्षता गणेश गावकर यांची मुळात संकल्पना आहे. मी डॉक्टर अक्षता यांचे आभार मानणार आहे की याच्यामुळे हा जीवन संघर्ष आमच्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचलाय. खरं तर आज सगळ्यात शेवटी पटपट अजून एक महत्वाचं त्या कुटुंब वत्सलतेमध्ये अर्थातच सांगायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या मागे ज्या आता इथे कोकणीत ते सारखं सदिच्छा सदिच्छा म्हणत होते. मी इथे शेजारी विचारलं की कोणाला सदिच्छा देत आहेत, मग ते म्हणाले की गणेशजींच्या पत्नीचं नाव सदिच्छा आहे, त्यामुळे ज्यांच्या पत्नीच इतक्या भरभक्कम सदिच्छा नावापासून घेऊ नयेत. फार महत्वाचं असतं. एका पुरुषामागे आपण नेहमी म्हणतो की एक स्त्री असते, ती मागे नसते, ती मागे पुढे आसपास